उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच राहाव्यात अशी पवार कुटुंबाची इच्छा. विलिनीकरण आणि अजितदादांच्या मनात काय होतं यावर 9 तारखेला बोलणार रोहित पवारांकडून स्पष्ट. अजित पवारांच्या विमानात काय झालं आणि कसं घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन. बैठकीनंतर रोहित पवारांचं सूचक विधान. रोहित पवार विमानातील कोणती माहिती उघड करणार याकडे लक्ष. अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी वाढल्या. विद्या प्रतिष्ठानमध्ये अजितदादांचं स्मारक तयार करण्यासंदर्भात बैठक. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट नाही. सूत्रांची माहिती. खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार नाही. 8 दिवसात अहवाल येईल. बावनकुळेंची माहिती. दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं. दादांची राख विझली नव्हती. सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. शरद पवार पक्षाचा ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं. रामदास कदमांची टीका. चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपाकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी तर उपमहापौर पदासाठी संजय कंसलवारांना उमेदवारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून परिपत्रक जारी. चंद्रपूर महानगरपालिकेचा थिडा सुटला. काँग्रेसचाच महापौर होणार. धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुखांचा उपमहापौर पदासाठी अर्ज. ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार. मातोश्रीवरील बैठकीत निर्णय. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न. काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष. मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार. उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा. कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधवांची नावं चर्चेत. उतराणी मांजरीवरून भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये जुंपली. रामदास कदम बाही नाही तर मांजर तर पराभव दिसत असल्यानं भास्कर जाधव कुत्र्यासारखं घुमतायत. रामदास कदमांचा पलटवार. राहुल गांधींना बोलू द्या. हुकुमशाही चालणार नाही. राज्यसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. गोंधळानंतर विरोधकांचा सभात्याग. भारताचा 9 मोठ्या देशांसोबत मुक्त व्यापार सुरू. मात्र काँग्रेस काळात अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती. देशाची अशी अवस्था का केली? घोषणाबाजी करून थकलेल्यांना कधी ना कधी याचं उत्तर द्यावं लागेल. पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका. प्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून सभागृहामध्ये येण्यापासून त्यांना थांबवलं. लोकसभा अध्यक्षांची माहिती. विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव घातला होता. आम्ही बॅनर घेऊन गेलो होतो. हत्यार नाही. पंतप्रधान मोदींवर हल्ला केल्याच्या भाजपच्या आरोपांवर वर्षा गायकवाडांचा पलटवार. मेघालयातील कोसा खाणीत भीषण स्फोट. 16 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू. ताजकाही परिसरातील घटना. खाणीत वायू गळती किंवा तांत्रिक त्रुटीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज. बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती. बातम्यांच्या जगात TV9 मराठी नंबर 1.